आता थोड्याच दिवसात गणेश उत्सव हा आपल्या हिंदू धर्माचा खूप महत्त्वाचा सण आपण साजरा करणार आहोत. आणि गणेश उत्सव साजरा करताना आपल्याला एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगावीशी वाटते. ती म्हणजे आपण सगळ्यात महत्त्वाची जी गणपतीची आरती घेतो, आपण पूजा विधी सर्व एकदम व्यवस्थित करतो, पण जेव्हा आरती घेतो तेव्हा नको ते शब्द बोलून आपण आपलं जे प्रारब्ध आहे ते दूषित करून घेतो. तसंच आपल्याला जे आपल्या वाणीवर सरस्वती बसून सरस्वती आपल्याकडून जे काही न बोलायचं ते बोलून घेते आणि आपल्याला जे शुभ फळ प्राप्त व्हायचं आहे ते शुभ फळ प्राप्त न होता आपल्याला अशुभ फळ प्राप्त होतं. आणि त्याच्यासाठी आपण कशा पद्धतीनं आरती घ्यावी ही मी आपल्याला आज सांगत आहे. आपण आरती सुरू करताना सगळ्यात अगोदर आपण गणपतीची आरती घेऊया. सुख करता दुःख हरिता वारिता विघ्नाशी नुरवी प्रूरवी प्रेम कृपा दयाची सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची कंठी जळके माळ मुक्ता फळाची जय देव जय देव जय मंगलमूर्ती व श्रीमंगलमूर्ती दर्शन मात्रे मनकामनापूर्ती जय देव जय देव. हा पहिला पहिला पहिलं कडू आरतीचा आहे. आणि आपल्यात बरेचसे लोक चूक काय करतात की अगोदर सुरुवात करताना सुख करता दुःख हरिता म्हणतात, पण वार्ता विघ्नाशी म्हणतात. वार्ता म्हणजे आपल्याला बातमी देणं. आणि जर कधी आपण गणपतीच्या आरतीतच गणपतीला सांगत असेल की आम्हाला दुःखाची बातमी द्या, तर गणपती आपल्याला शुभ फळ कधीच देणार नाही, तर आपल्याला वाईट बातमी देईल. त्याच्यासाठी वारिता विघ्नाशी म्हणजे विघ्न आमचे नष्ट करणारे तुम्ही देवता आहात असं आपण म्हणायला पाहिजे. पण आपण सरळ म्हणतो तो वार्ता विघ्नाची, म्हणजे विघ्नाशी बी नाही वार्ता विघ्नाची म्हणतो आणि आपलं कर्म दूषित करून घेतो आणि जे आपल्याला फळ प्राप्त व्हायला पाहिजे ते होत नाही. त्याच्यानंतर दुसरा जो मुखडा आहे तो आपण म्हणूया. रत्नखचित हरा तुझं गौरी कुमारा चंदनाची उटी कुमकुम केशरा हिरे जडित मुकुट शोभतो बरा रुंजून तिनुपुरे चरणी घागरिया जय देव जय देव जय मंगलमूर्ती व श्रीमंगलमूर्ती दर्शन मात्रे स्मरणे मात्रे मन कामनापूर्ती जय देव. जो गणपतीला आपण जो हार घातलेला आहे तो हार रत्नखचित म्हणजे रत्नाने लडबडलेला आहे. आणि त्याच्यात इतके रत्न आहेत, हिरा माणिक मोती पाचू हे जे रत्न आहेत ते खूप रत्नांनी लडबडून तो हार आपण गणपतीसाठी तयार केलेला आहे. तर तो फरा वगैरे असं काही नसतं, रत्नखचित हार असतो. आणि रत्न हे फक्त हारातच जडवले जातात, इतर फरागिरा असं काही नसतं. आपण रत्नखचित फरा म्हणतो आणि सगळं आरतीचं आपल्याला जे शुभ फळ आहे ते आपण दूषित करून घेतो. आणि ते काही लोक म्हणते नाही हे फराच योग्य आहे, तर त्याच्यासाठी आपण सांगू शकतो की रत्नखचित हरातूच गौरी कुमारा चंदनाची ओटी कुमकुम केशर आणि हिरे जडित मुकुट म्हणजे नंतर आपले जे गणपतीचे अलंकार आहेत त्या अलंकारापैकी हिरे जडित मुकुट हा जो आलेला आहे, मुकुटात सुद्धा हिरे आहेत. आणि त्याच्या पूर्वी आपण रत्नखचित हार गणपतीला घातलेला आहे आणि त्या हाराच्या नंतर जो मुकुट आहे तो सुद्धा रत्नजडित आहे. त्यात हिरे मढवलेले आहेत असा या ओवीचा अर्थ होतो. त्याच्यानंतर आहे लंबोदर पितांबर फणीवर वंदना सरळ सोंड वक्र तुंड त्रिनयना दासरामाचा वाटपा हे सदना संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवंदना जय देव जय देव जय मंगलमूर्ती व श्रीमंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामनापूर्ती जय देव जय देव. आणि गणपती बाप्पा आपण गणपती बाप्पा जो पितांबर आहे तो अत्यंत सुंदर आहे. आणि सुंदर तर आहेच, शिवाय गणपती बाप्पाची स्तुती कोण करतात तर शेष नारायण स्वतः गणपतींची स्तुती करतात. आणि त्याच्यात त्यांना आपण त्रिनयन म्हणतो. आणि त्यांची स्वतः रामदास स्वामी म्हणतात की हे गणपती बाप्पा मी माझ्या तुम्ही संकटात मला माझं रक्षण करावं, निर्वाणी संकटात रक्षण करून माझ्यावर जे काही वाईट वेळ येईल त्याच्यात देखील तुम्ही मला रक्षण करावं, कारण तुमची सर्व देव तुमचं वंदन करतात, तेव्हा तुम्ही माझं रक्षण करण्यासाठी समर्थ आहात असं स्वतः रामदास स्वामी म्हणतात. आणि त्याच्यामुळं मी तुमची माझ्या घरी येण्याची वाट पाहत आहे असं मी रामदास स्वामी गणपती बाप्पाला म्हणतात. शुभम भवतु श्री गणेशाय नमः.